2023लाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे, आम्ही एक्स सर्व्हिसमॅन सेलने 2012 आम्ही चायना सीमेवरती आम्ही लावलेलं आपल्या जोराटवरती. त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा त्याने काय होतं की जवानांमध्ये एक ऊर्जा मिळते. म्हणजे महाराजांचं जे काम आहे ते फक्त हिंदुस्थानाने किंवा भारतीय सेनेने घेतलेलं नाही आहे, ते जगामध्ये प्रत्येक देशानं ते अंगीकारलं आहे. त्यांचे जे रेड आहेत, म्हणजे आता त्याला वेगळं, तेव्हा गनिमी कावा म्हणायचे, आता त्याला रेड बोललं जातं. ते प्रत्येक देशानं ते अंगीकारलं आहे. US आर्मीने अंगीकारलं आहे, इस्रायलने अंगीकारलं आहे की बाबा रे अशी रेड त्यांनी केलं. ज्या वेळेला लोक बसतात की कशा प्रकारे युद्ध केलं जातं, आता हे रशियनचं युद्ध चाललं आहे युक्रेनचं, त्यावेळेला लोक जेव्हा मोठे तेव्हा त्याचा दाखला दिला जातो की अशा प्रकारे ही रेड केली जाते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी छोट्या छोट्या टोळीमध्ये युद्ध केलेलं आहे. मोठ्या टोळीमध्ये युद्ध कधीच त्यांनी केलेलं नाही आहे. छोट्या छोट्या टोळीमध्ये लपून गनिमी काव्यानं जे युद्ध केलेलं आहे, तसंच भारताची जी स्पेशल फोर्सची जे अंगीकरण आहे, तर ते अशाच प्रकारे त्याचं नियुक्ती केलेली गेली आहे. म्हणून महाराजांना स्पेशल फोर्सच्या याच्यामध्ये खूप मोठं स्थान आहे. आमच्या बटालियनमध्ये तर खूप मोठं स्थान आहे. म्हणजे वाघनक बटालियन त्याला बोलली जाते. आमच्या बटालियनला वाघनक बटालियन नाव दिलं गेलं इंडियन आर्मीमध्ये, स्पेशल फोर्सच्या बटालियनला.